हे असे अनेक दैवी अनुभव तुला येत गेलेत. तर त्याच्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा तुझा असा दृष्टिकोन काही बदलला का? हो. बदलला म्हणजे आधी कसं होतं, की जसं मगाशी म्हणाले, की मीच का? आपण असं म्हणतो ना, हं, हं, हं. की जेव्हा स्ट्रेस येतो, तेव्हा सतत निगेटिव्ह बोलणं किंवा हे. तर त्यातनं मी असं शिकले, की आपण स्वतःबद्दल जे मॅनिफेस्ट करू, हं. ते आपल्या आयुष्यात पुढे घडत जातं. आपण जर पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट केलं, तर पॉझिटिव्ह घडणार. जर निगेटिव्ह असेल, तर मला काहीच होत नाहीये, माझं काहीच मिळत नाहीये, असं जर असेल, तर शक्य नाहीये. सो ते काय म्हणतात ना, आपण हं, स्वामींचं जे सारामृत आहे, चरित्र सारामृत हं. जे आहे, ते वाचलं तर त्याच्यात म्हणजे कळेल, की स्वामी हेच सांगतात, की स्वतःबद्दल हे मी कोणी देव नाही. पण म्हणजे स्वामी हे स्वतः म्हणतात, "मी कोणी देव नाहीये." पण आहे बाबा, एक आधार असतो ना, आधार. हं, हं, हं. जसं एका मुलीला वडिलांचा आधार असतो घरात. सो आता म्हणजे कोविडमध्ये ॲक्चुअली माझे वडीलही गेले, कोविडमुळे गेले. तेव्हासुद्धा मला म्हणजे त्यातनं बाहेर मी कशी पडली आहे, ते आता वेगळं ज्यांचा मुलीला वडील नाहीत, त्या मुलीला माहिती असतं, की ती कुठल्या स्ट्रगलमधनं जातीये. लोकांच्या नजरा बदलतात, हे हं. बदलतात. तेव्हा देव एक अशी गोष्ट होती माझ्या आयुष्यात, की त्या गोष्टीतून मी बाहेर आले, तरले. स्वामींनीच मला बाहेर काढलंय यातनं. आजारपणातनं सुद्धा स्वामींनी बाहेर काढलंय आणि प्रत्येक अडचणींमध्ये मला असं वाटतं, की स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला असे अलगद बाहेर हं. काढतात. कष्ट नक्कीच मला घ्यायचेत, की नाही मी आता बुडतीये, आता स्वामी येतील आणि मला वाचवा. वाचवतील असं तर नाही. मला पोहावंच लागेल वर यायला. पण स्वामी आहेत.